मी आज चाललो होतो माझ्या बागेत तेव्हा मी बघितलं की लिंबूच्या झाडावर काहीतरी हलतं दिसतंय. त्या नीट बघितलं तेव्हा ते होतं मधमाशांचा पोला. बहुतेक झाले असतील 15-20 दिवस बसून तुम्ही पाहू शकतात. म्हणून मी माझ्या काकांना बोलवलं, कारण की मी काढत नाही असे पोले. मधमाशीवर कधी पंगा घेत नाही. तुम्हाला ठाऊक असेल का ते. आणि म्हणून त्याच्या डोक्याला बिकायला चावतील म्हणून माझ्या गाडीचं हेल्मेट दिलं त्यांना आणि त्यांना बोललो तुम्ही चढा बिंदास, मी हाय खाली पण लांब ना. कारण ह्या मधमाशीचा जर प्रसाद जर तुम्हाला भेटला तर 24 तास बोंबलत बसाल. आता बघू शकता तुम्ही काका कसे फांदी तोडायचा प्रयत्न करतायत, पण ते लिंबूच्या झाडाला काटे असल्यामुळे त्यांना जमत नाही आणि कसे बसे ते फांदी तोडतायत आणि तोडला नाही त्यांनी फांदी आणि खाली आणतायत. पाहू शकतात केवढा मोठा पोला आहे. मध तर ह्याच्यात असणारच, पण किती आहे ते काय ठाऊक नाही. कारण की 15-20 दिवस झाले मी मुंबईला गेलो होतो म्हणून काय माझं काय लक्ष पडलं नाही त्याच्यावर. आता जेव्हा आलो तेव्हा केलं. तुम्ही पाहू शकतात किती किती आहे बाहेर मध्ये आहे. जे पिवळ्या कलरचा हा मध आहे. मी थोडासा पाकळी तोडून खायला बघत होतो आणि खाल्लं सुद्धा. चव एक नंबर आहे त्याची. आणि त्यानंतर मामा आणि माझे आत्या ते हळूहळू त्या फांदीवरून मधाचा पोला काढत होते. आणि आत्या पण माझ्यासारखीच आहे, हात घालते मध्ये. आणि मामा हळूहळू त्या फांदीवरनं जो मधाचा पोला आहे ते कापून काढायचा प्रयत्न करतायत. पण झाडाला काटे असल्यामुळे त्यांना नीट जमत नाही आणि आत्या त्यांना गायडन्स करते. तुम्ही पाहू शकतात कसं सावकाश सावकाश काढतायत, कारण की खाली मध पडू नये ताठही लावलेलं आहे ते पहा. आणि फांदी हळू साफ करतायत, कारण की त्या फांदीवर खाली जास्त मध असतं. जे आपल्या गावचे आहेत त्यांना तर माहितीच असेल, कोकणातल्यांना. आणि त्यानंतर तो सगळा पोला आत्याने चांगला पिलून काढला आणि त्यातला मध बघा काढू शकता. आणि मी त्यातला परत एक तुकडा खाल्ला. पिल्लेलं होतं ते एक नंबर लागत होतं या. आणि त्यानंतर जी उरलेली फांदी होती ती पण मी चाटून खाल्ली आहे बघा. खूप गोड लागत होते. मित्रांनो, असे व्हिडिओ बघायसाठी सबस्क्राईब नक्की करा.